नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या एस-आय-टीचं पथक करतंय. एस-आय-टीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आज एक पत्रकार परिषद घेतलेली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खरात याची कशा पद्धतीनं खरात हे सगळं कृत्य करायचं, त्याचबरोबर त्याची गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी कशा पद्धतीने होती, या एकंदरीत खरात त्याच्यावरती आतापर्यंत किती गुन्हे दाखल झालेले आहेत, अशा अनेक प्रश्नांना जे आहेत तेजस्विनी सातपुते यांनी उत्तर दिलेलं आहे. परंतु या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती टीका केली जात होती, ज्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता, त्या रुपाली चाकणकर यांच्या बाबतीमध्ये तेजस्विनी सातपुते काहीच बोललेले नाहीत आणि याच बोलण्यासाठी माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई आहेत. ताई, सध्या राज्यात एकाच प्रकरणाची चर्चा आहे आणि ते म्हणजे कॅप्टन अशोक खरात प्रकरण. आज एस-आय-टीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तपासाबाबत काही माहिती दिली. खरातवरती 12 गुन्हे दाखल आहेत. त्यामधले 9 गुन्हे जे आहेत ते एस-आय-टीकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. परंतु रुपाली चाकणकर यांच्या बाबतीमध्ये काहीही बोलण्यात आलं नाही. एस-आय-टीचा जो तपास आहे, आपण जर बघितलं त्यांनी जेव्हा आव्हान केलं या गंभीर प्रकरणामध्ये, तर अनेक पीडिता ज्या आहेत त्या हेल्पलाईन नंबरवर फोन करून त्यांच्याकडे आल्या. अनेक जणांनी जबाब दिला आणि त्यानुसार अनेक फिर्याद सुद्धा दाखल झालेल्या आहेत. आणि त्यांचा तपास गुप्तपणे चालू आहे, कारण पीडितांची ओळख बाहेर आली नाही पाहिजे किंवा जे चाललेलं आहे किंवा ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याची तातडीनं चर्चा नको. आता यात राहिला प्रश्न रुपाली चाकणकरांचा. रुपाली चाकणकरांच्या संदर्भात त्यांनी असं उत्तर दिलं, की यामध्ये जे आहे ते तपास सुरू आहे. जे फिर्यादी आहेत, फिर्यादीच्या अनुषंगाने जे जे कोणी आरोपी आहेत, त्यानुसार जी आहे ती चौकशी होतीये किंवा जे साक्षीदार जे आहेत, त्यांचा जबाब घेतलेला आहे आणि त्यानुसार चौकशी होतीये. आता माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये श्रीरामपूरचे जे पत्रकार होते खेमनार, यांचा जबाब जो आहे तो तिथं झालेला आहे आणि रुपाली चाकणकरांनी वैयक्तिकरित्या खरातची बातमी छापली म्हणून कशा पद्धतीनं दबाव आणला, कशा पद्धतीनं त्यांना WhatsApp कॉल केले, कशा पद्धतीनं जी आहे ती महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नोटीस पाठवली. जर माफी मागितली नाही, ही बातमी जी आहे ती मागे घेतली नाही किंवा परत चांगली बातमी छापली नाही, तर सुमोटो अंतर्गत या खेमणारांवर कारवाई करा. असं एक पत्र सुद्धा त्यांनी पोलिस स्टेशनला दिलेलं आहे. हे सगळे पुरावे जे आहेत, ते त्यांनी एस-आय-टीकडे दिलेले आहेत. त्यामुळे मी जेव्हा म्हटलं होतं, की रुपाली चाकणकरांना समन्स हा येणारच आहे. का येणार आहे? तर एकतर ईशान्येश्वर मंदिरामध्ये त्या ट्रस्टी म्हणून काम करत होत्या. अनेक जे काही व्यवहार झाले ते त्या ट्रस्टींशी संबंधित आहेत. मग जर काही ट्रस्टींना आता पोफळे जे आहेत ते सीए जरी असले तरी ते ट्रस्टी पण होते. त्यांची चौकशी होतीये. काही ट्रस्टींची चौकशी झालेली आहे. मग रुपाली चाकणकरांच्या बाबतीत जर खेमनारांनी जबाब दिलाय, काही पुरावे जोडलेले आहेत, तर अजूनही चौकशीला का बोलावलं जात नाही? बघा, अनेकांची मागणी आहे, सह आरोपी करा. मी सह आरोपी करा अशी मागणी केलेली नाहीये. परंतु चौकशीला जेव्हा बोलवलं जातं, तेव्हा काही गोष्टी निष्पन्न झाल्या. एखादी व्यक्ती जर दोषी आढळली, तर त्याला आरोपी करायचं का नाही? हा एस-आय-टीचा प्रश्न आहे. पण राजकीय नेत्यांशी संबंधित असलेली व्यक्ती किंवा उच्चपदस्थ असलेली व्यक्ती, मग जेव्हा त्या संविधानिक पदावर होत्या, मग त्यांनी तातडीनं राजीनामा का दिला? तर काही गोष्टी जेव्हा समोर आल्या, जनतेमध्ये आल्या, त्यांचा खराशी असलेला घरगुती संबंध असेल किंवा अनेक बँकेच्या व्यवहारांच्या संदर्भात आपण बघितलं असेल, त्यांच्या घरातल्यांची काही नावं तिथं आलेली आहेत. ट्रस्टी म्हणून जेव्हा तुम्ही तिथं काम करत होता, जेव्हा ही माहिती तुम्हाला मागच्या वर्षी महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून असताना बातमीत माहीत झालेली होती, तर त्याच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न रुपाली चाकणकरांनी केला नव्हता. त्यामुळं ईशान्येश्वर मंदिरात असलेलं ट्रस्टीपद, ट्रस्टी म्हणून आणि खेमनारांनी जो त्यांच्या विरोधात दिलेला जबाब आहे, मला वाटतं की त्या अनुषंगाने त्यांना चौकशीला तरी साध्या बोलवलं पाहिजे होतं. मग का बोलवलं जात नाही? जर चाकणकरांना चौकशीला बोलवलं, तर चाकणकरांना बोलवल्यानंतर मग इतरांना सुद्धा बोलवावं लागेल का? किंवा इतर अनेक राजकीय नेते अडकतील का? किंवा चाकणकर चौकशीला गेल्या, तर मग त्या दुसऱ्या राजकीय नेत्यांची नावं घ्यायला पुढं-मागं बघणार नाहीत. म्हणून मग कुठेतरी चाकणकरांना पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न आहे का? असं तरी सध्या तो तिथं दिसतंय. एस-आय-टीच्या पथकावरती दबाव आहे असं काही वाटतंय का? कारण जर सुरुवातीला जर पाहिलं तर चाकणकर यांच्या भोवती सगळं हे जे प्रकरण आहे ते केंद्रित झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा हो. राजीनामा द्यावा लागला. तरी सुद्धा त्यांच्यावरती अद्यापही त्यांची साधी चौकशी होत नाहीये. त्यामुळे कुठेतरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटतं. हे बघा, एस-आय-टीचा तपास मी मगाशी सांगितलं तसं लेडी ऑफिसर्स आहेत अनेक त्याच्यामध्ये. तेजस्विनी सातपुते जरी प्रमुख असल्या, तरी बऱ्याच महिला ऑफिसर्स काम करतात आणि खूप चांगलं काम करतायत. पीडिता आल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवणं, अनेक साक्षीदारांना
त्याच्यामध्ये जे आहे ते जबाबाला बोलवणं, तो गुप्तपणे ठेवणं किंवा अनेकांना जे आहे ते त्याच्यामध्ये सखोल चौकशी करणं, या पद्धतीचं काम चालू आहे. परंतु एस-आय-टीला पण मर्यादा आहेत. कारण मुख्यमंत्र्यांनी जसे आदेश दिलेत, त्यानुसार जे आहे ते एस-आय-टी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतीये. पण मुख्यमंत्र्यांचे आदेश हे खरातच्या प्रकरणामध्ये जे आहे ते बिनधास्त कारवाई करा किंवा जे समोर येईल त्यानुसार कारवाई करा. कुणालाही सोडू नका, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश होते. पण जेव्हा काही राजकीय नावांची चर्चा आली, जेव्हा काही राजकीय नेत्यांचे फोन कॉलचे समोर आले किंवा राजकीय नेत्यांशी संबंधित प्रकरणं, मग राजकीय महिला नेते असतील किंवा पुरुष नेते असतील, या संदर्भात आले, तर कुठेतरी मग कुणाचा तरी दबाव जो आहे तो एस-आय-टीवर आहे का? कारण राजकीय नेत्यांपैकी खराशी संबंधित असलेले जे नेते आहेत, की जे त्याच्याबरोबर इन्व्हॉल्व आहेत, त्यांना अजूनपर्यंत जर साधं समन्सही जात नाही, म्हणजे कुठेतरी काहीतरी दबाव आहे, हे स्पष्ट होतंय.